महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन आणि विद्युत क्षेत्रातील इतर कामगार संघटना वागळे इस्टेट ठाणे येथे प्रीपेड स्मार्ट मीटर योजनेला आमचा विरोध जाहीर करत आहोत। तत्कालीन ऊर्जा मंत्री व सध्याचे मुख्यमंत्री यांनी सभागृहात 3 जुलै 2024 रोजी ग्वाही दिली होती की सर्वसामान्य ग्राहकांच्यासाठी स्मार्ट मीटर लावण्यात येणार नाहीत, पण तरीही ठाण्यात आणि महाराष्ट्रात इतरत्रही फसवणुकीने खासगी कंपन्या स्मार्ट मीटर लावत आहेत। ही मनमानी आम्हाला मान्य नाही। प्रीपेड स्मार्ट मीटर योजनेमुळे हजारो कायम व कंत्राटी कर्मचारी यांच्या नोकरीला मुकतील अथवा खासगी कंपन्यांच्या दावणीला बांधले जातील। त्याचबरोबर सामान्य वीज उपभोक्त्यांना प्रीपेड स्मार्ट मीटर योजनेमुळे खूपच नुकसान सोसावे लागेल। गुजरात, बिहार, मध्य प्रदेश, जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी प्रीपेड स्मार्ट मीटरला कर्मचारी आणि वीज उपभोक्त्यांचा कडाडून विरोध होत आहे। आम्ही ही कामगार विरोधी आणि लोकविरोधी प्रीपेड स्मार्ट मीटर योजनेला विरोध जाहीर करत असल्याचे कामगार नेते निलेश्वर बनसोड यांनी सांगितले। यावेळी कामगार नेते राजन राजे, राष्ट्रवादी ठाणे शहर अध्यक्ष सुहास देसाई, राजेश वालुचा व इतर लोकप्रतिनिधी, कर्मचारी, नागरिक यावेळी उपस्थित होते। प्रीपेड मीटर बंद करो, बंद करो, बंद करो। जनतेच्या मालकीचे रक्षण झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे। ग्राहक हिताचे रक्षण झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे। सार्वजनिक हिताचे रक्षण झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे। सार्वजनिक हिताचे रक्षण झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे। बोल मेरा भाई अल्लाह बोल, इस अदानी पे अल्लाह बोल, इस अदानी पे अल्लाह बोल, इस अदानी पे अल्लाह बोल। गो बैक, गो बैक, अदानी गो बैक, गो बैक, गो बैक, अदानी गो बैक, गो बैक, गो बैक, अदानी गो बैक, गो बैक, गो बैक, अदानी गो बैक। अल्लाह बोल, अल्लाह बोल, बोल मेरे भाई अल्लाह बोल, बोल मेरे भाई अल्लाह बोल, बोल काम करा। होश में आओ, होश में आओ, होश में आओ। ऊर्जा मंत्री होश में आओ, होश में आओ, होश में आओ। ऊर्जा मंत्री होश में आओ, होश में आओ, होश में आओ। मुख्य अभियंता होश में आओ, होश में आओ, होश में आओ। ठाण्यातील घोडबंदर रोड येथील बोरिवडे मैदानावर ठेकेदाराने साहित्याचे डंपिंग केले आहे। या मैदानावर RMC प्लांट, लोखंडी पाईप, कामगारांच्या पत्र्यांच्या खोल्या उभारण्यात आल्या असून अवाढव्य यंत्रसामुग्री मैदानात ठेवल्याने तरुणांना, लहान मुलांना खेळासाठी हे मैदान उपलब्ध होत नाही। याच कारणामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित विधी कक्षाचे अध्यक्ष स्वप्नील महेंद्रेकर यांनी ठाणे महानगरपालिकेतील नगर अभियंत्याच्या दालनाबाहेर कार्यकर्त्यांसमवेत फुटबॉल खेळत अनोखे आंदोलन केले आहे। वारंवार पत्रव्यवहार करूनही मैदानावरील अतिक्रमण हटवले नसल्याने फुटबॉल खेळत असल्याचे महेंद्रकर यांनी सांगितले। पूर्ण मैदान इथे खोदून काढलेलं आहे आणि त्या मैदानावर हे सगळं होत असताना गेल्या 1 महिन्यापासून नगर अभियंत्यांना 3 वेळा पत्र देऊन झालेली आहेत। त्याच्यानंतर त्यांना क्रीडा विभागाने पण सांगितलं की साहित्य हटवा आणि मैदान खाली करा, कारण ह्याच्या पहिला एक मैदान होतं बाजूला, त्याचं पार्कचं आरक्षण होतं, ते त्या मेगा एंटरप्राइजेसला यांनी दान करून टाकलं मेट्रोच्या कामासाठी। दुसरं मैदान जे खूप महत्त्वपूर्ण मैदान होतं ते होतं बोरिवडे मैदान। तिकडे आता साहित्य आणून ठेवलेलं आहे सगळं आणि मोठे मोठे पाईप आहेत, मोठे मोठे वॉटर डिपार्टमेंटचे पाईप आहेत बोलतात, पण क्रीडा विभागाची परवानगी नाही। क्रीडा विभागाने पत्र दिलं की ते पाईप हटवा, मग मुलं कुठे खेळणार? आम्हाला खेळायला जागा नाही, मग आता ही जागा पकडली, इथे येऊन खेळलो। कारण जर पालिका स्वतःचे मैदान सुरक्षित ठेवू नाही शकत, पालिकेचेच अधिकारी मैदानावर अतिक्रमण करत असतील, ते त्यांच्याच विभागाला जर जुमानत नसतील, ही भयानक गोष्ट आहे। आणि आज तुम्ही बघत असाल बोरिवडे मैदान खणून काढलं, RMC प्लांट बांधतो आणि त्या संबंधित व्यक्तीला एक साधं पत्र पण नाही दिलं पालिकेने का तू खाली कर म्हणून। एवढी भयानक परिस्थिती आहे ठाणे महानगरपालिकेची। आणि आता तुम्ही बघत असाल की मैदान कब्जा केलेलं आहे, 1-1 महिना थांबायला लागतं। आमच्यासारख्या लोकांना पत्र देऊन हे लोक काहीच कारवाई नाही करत, म्हणून आज हे पाऊल उचलायला लागलं। आणि नगर अभियंत्याच्या इथे आम्हाला असं आंदोलन करायला लागलं की त्यांना आत्ता तरी हे बघा, हा बॉल बघा,
बॉलवर लिहिलेलं आहे बोरुडे मैदान अतिक्रमण मुक्त झालेच पाहिजे. हे बघा अतिक्रमणाचे फोटो आहेत सगळे. हे बघा साहित्य कशासाठी कोणत्या कारणास्तव आणलं, कोणत्या कारणास्तव आणलं साहित्य, पुढचं काय प्लॅनिंग आहे? आता हे जे साहित्य आहे हे त्यांचं म्हणणं आहे की ह्या साहित्याच्या माध्यमातून वॉटर डिपार्टमेंटची कामं होणार आहेत. तर आम्ही बोललो मग तुमच्याकडे परवानगी आहे का? त्यांच्या स्वतःच्या क्रीडा विभागाने त्यांना पत्र देऊन सांगितलं की साहित्य हटवा, आमच्याकडे परवानगी नाही आहे. आणि जर असं जर साहित्य RNC प्लांट कोणी बांधायला सांगितलं तिथे, कोणी परवानगी दिली, 2-2 वेळा पत्र देऊन सुद्धा कारवाई नाही होते. तरी ठाणे महानगरपालिकेचे नगर अभियंता हे झोपी गेलेले, त्यांना जाग करण्यासाठी आज फुटबॉल इकडे खेळलोय. याच्यानंतर हे आंदोलन अजून तीव्र होईल आणि पुढच्या वेळेला अशा जागेला ठेवू ना की त्यावेळेला अख्खं महाराष्ट्र बघेल. महाराष्ट्र नवसेने अगोदर पत्रव्यवहार केले का जाग आणण्यासाठी, अगोदर काय सूचना दिल्या वगैरे? आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने 3 वेळा पत्रव्यवहार केलेले आहेत नगर अभियंता आणि आयुक्तांना पण कोणीही याकडे लक्ष दिलं नाही. आणि आज आमच्याकडे पर्याय नव्हता, त्यांना सांगून थकलो. क्रीडा विभागाच्या इथे फेऱ्या मारून जर काम नसेल होत तर पालिकेच्या आम्ही इकडे नगर अभियंता इथे ठेवूनच दाखवलं ना की बाबा मुलांना खेळायला जर मैदान नसेल तर आम्ही इकडे घेऊ, आम्हाला परवानगी नाही ना इथे खेळायची. कारण महानगरपालिका हे मैदानं कशासाठी ठेवते? तर मुलांना खेळण्यासाठी, त्यांना तिकडच्या ज्येष्ठ नागरिकांना जाण्यासाठी, नागरिकांना जाण्यासाठी, का कब्जा करण्यासाठी. आणि कब्जा अशा प्रकारे केलेला आहे की कोणालाही तिकडे तुम्ही जाल आणि बघाल तर 5% मैदाने कब्जा केलेले आहे, सरळ कब्जा केलेला आहे आणि कोणीही लक्ष देत नाहीये. आणि हा कब्जा माझा आरोप आहे का नगर अभियंत्यांच्या वर्ध हस्ताखाली हा कब्जा झालेला आहे. नाहीतर ठाणे महानगरपालिकेमध्ये टपरी बांधा अतिक्रमण विभाग तुमच्यावर कारवाई करतं. आणि गेले 1 महिना झाले नगर अभियंत्यांचा वर्ध हस्ता असल्यामुळे तिकडे काहीच कारवाई झाली नाहीये. म्हणून आज नगर अभियंत्यांच्या इथे फुटबॉल घेऊन आम्ही निषेध व्यक्त केलेला आहे. आता मार्ग निघेल का, या तुम्हाला भेट देतील का अधिकारी? नाही, आम्ही भेट घेणं हे आमचं यामागचं उद्देशच नाहीये. आमचं उद्देश हे की लोकांपर्यंत ही गोष्ट पोचली पाहिजे आणि पालिका आयुक्त साहेबांपर्यंत पोचली पाहिजे की अशा प्रकारची अतिक्रमणं जर पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या वर्ध हस्ताखाली होत असतील तर मग सामान्य नागरिकांनी जायचं कुठे आणि कोणाकडे बघायचं? सध्या शहर स्मार्ट सिटीच्या धोक्यावरती वळत आहे, त्यामुळे हॉस्पिटल असतील, मैदानं असतील, इतर देखील असतील, शाळा असतील, कॉलेज, मात्र काय वाटतं मैदानं जर गायब झाली तर स्मार्ट सिटी भविष्यात निर्माण होईल का? नाही, स्मार्ट सिटी ठाणे महानगरपालिका ही फक्त देखावा करते आणि पुरस्कार आणते. पण खरं बघत असाल तर आज ठाणे महानगरपालिकेची एवढी बिकट अवस्था आहे की शौचालयाची अवस्था जाऊन तुम्ही बघा, ठाणे महानगरपालिकेने बांधलेले किती त्याची दुरवस्था आहे. तुम्ही जाऊन गार्डनची अवस्था बघा. आज 2 यांनी स्मार्ट सिटीच्या नावावर गार्डन केलेली, जे हे लोक बोलत होते की नवीन ठाणे जुनं ठाणे म्हणून, त्याची आज बघा त्याच्यात घोटाळा झालेला आहे. आणि वेगवेगळे प्रकल्प बघा, ITS प्रकल्प बघा, ERP प्रकल्प बघा, स्मार्ट सिटीमध्ये जे रेस्टरूम बांधलेले त्याची अवस्था बघा. खरंच ठाणे सिटी स्मार्ट झालंय का? आज नवीन ठाणे रेल्वे स्टेशन 2018चं काम होतं, अजून 2024 उडवला, अजून झालेलं नाहीये. आज तुम्ही सॅटिसचा प्रकल्प बघा, तो पण 2018 पासून सुरू आहे, अजून पूर्ण झालेला नाहीये. सगळे प्रकल्प अपूर्ण आहेत, फक्त पैसा लाटण्याचा डाव ह्यामागे पालिकेचे अधिकारी करत आहेत. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. 8 जानेवारी जागतिक धम्मध्वज दिन. आज धम्मध्वजाला स्थापना होऊन 140 वर्ष झाली. या निमित्ताने कोटनाका ठाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ धम्मध्वजारोहण करण्यात आले. हा दिवस बौद्ध जगतात अत्यंत महत्त्वाचा आहे. हा धम्मध्वज संपूर्ण जगाला शांती, प्रगती, मानवतावाद आणि समाज कल्याणाची प्रेरणा देत आला आहे. या धम्मध्वजाला 5 रंग आहेत ज्यांना स्वतंत्र अर्थ आणि भावना आहेत.
5 रंगामुळे या ध्वजाला पंचशील ध्वज असेही संबोधले जाते। या प्रसंगी सर्व उपस्थितांना मंगलमय शुभेच्छा देण्यात आल्या। कार्यक्रमाला ठाणे शहराचे आमदार संजय केळकर, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे, भारतीय जनता पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वागुले, परिवहन समिती सदस्य विकास पाटील, बौद्ध भिक्षुक, कार्यक्रमाचे मुख्य आयोजक कृपाल बबन कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते। तसेच या प्रसंगी विशाल वाघ, सुप्रसिद्ध गायक पावा, धर्मगुरू बनते, बौद्धशील महाथेरो, विक्रम भोईर, प्रदीप जाधव, अतिश सोनावणे, तेजस चंद्रमोरे, दिनेश मेहरोल, राहुल कुंड, श्रुतिका कोळी मोरेकर आदी कार्यकर्ते व मान्यवर ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज ठाणे नगरीमध्ये जागतिक धम्म ध्वज दिन हा प्रथमच साजरा होतो आहे। या ठिकाणी कृपालजीच्या पुढाकाराने आज भंतेजी पण आलेले आहेत आणि या निमित्ताने अतिशय हा पवित्र दिन आहे। तथागत भगवान गौतम बुद्धांच्या विचाराचं स्मरण आणि संकल्प करण्याचा दिन आहे आणि त्यामुळे या ध्वजाचे जे रंग आहेत हे रंग आपल्याला शांती, अहिंसा, करुणा, प्रेम, सेवा याचा एक विचार जगामध्ये देते आहे आणि त्यामुळे या विचाराचा संकल्प करण्याकरता आज हा ध्वजदिन आपण साजरा केलाय आणि नियमितपणे पुढच्या काळामध्ये देखील हा साजरा केला जाणार आहे। या ध्वजाचं कायमस्वरूपी असं या ठिकाणी स्थापना होण्याच्या दृष्टीने ही सगळी मंडळी जी आहे ती जागा सुचवणार आहेत आणि निश्चितपणे कायमस्वरूपी 365 दिवस हा विचाराचा ध्वज जो आहे तो फडकत राहण्याचा काम हे आम्ही सगळी मंडळी जी आहे ती करू। आज प्रथमच ठाणे नगरी येथे जागतिक बौद्ध धम्म ध्वज दिन हा साजरा करण्यात आलेला आहे। आतापर्यंत या परीचा कार्यक्रम कधीच झाला नव्हता ठाण्यात, पण आम्ही तरुण मंडळी एकत्र येऊन, जमदाडे साहेब आहेत, असे काही जुने जाणती लोक एकत्र येऊन आम्ही हे ठरवलं की या वर्षीपासून आपण हा दिवस साजरा करायचा आणि ठाणे नगरीमध्ये एक धम्मध्वजाच्या माध्यमातून आपण एक धम्म चळवळ उभी करायची असा आम्ही हा मनस घेतलेला आहे आणि पुढेही हे काम चालत राहील। आमचं एक बुद्धविहार संघ आहे ठाण्याचं, त्या संघाच्या मार्फत याच्या पुढे कामं केली जातील। ज्या ज्या बुद्धविहारांमध्ये जे जे रिक्वायरमेंट असतील शासन दरबारी आम्ही त्या घेऊन आम्ही त्या पूर्ण करू आणि बौद्धांचे जितके प्रश्न सोडवता येतील ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू। जय भीम।